संघाकडून प्रथम फलंदाजीला आला प्रथमेश आणि नाश ऐकला तो अजित वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन रोहन आपलं नाव काढलं पाहिजे असं वर्तणूक पाहिजे या चला चांगले खेळा मित्रांनो चला वैयक्तिक पहिलं षटक रोहन याचं आणि पहिला चेंडू नो येस रनआउट झालाय तो अजित नो चेंडूवर विकेट टाकणारा अजित या टुर्नामेंटचा पहिला बळी ठरला आणि या सामन्यासाठी येतो बंडू वालम आणि निलेश दादा स्क्वेअर लेग पंच निलेश दादा मेन पंचांच्या भूमिकेत बंडू पाहायला मिळतोय चला त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर लेफ्ट हँड बॅट्समन सुनील आता स्ट्राईकला येतो प्रथमेश डिक्लेअर बॉक्स मध्ये 2 धाव पंचांचा इशारा धावसंख्या 3 तिला रोहनचा पुढील चेंडू आता मात्र सामना करे प्रथमेश पुन्हा एकदा थेंबे थेंबे तळे साचे तिला रोहन स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग करते रोहन खेळते निर्धाव चेंडू रोहन याचा पुन्हा एकदा स्ट्राईकला येतो प्रथमेश पुढे मारण्याचा प्रयत्न आणि हा नो चेंडू पंचांचा इशारा नो तिला रोहन याचा पुढील चेंडू सामना करे प्रथमेश गुरु याने सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं परंतु बॉल काय त्याच्या हातामध्ये येत नाही एक धाव घेण्यात यश आलंय आता मात्र प्रथमेश स्ट्राईकला येतो लेफ्ट हँड फलंदाज सुनील दादा गुरु चौकार मारण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली जाते परंतु पंच फेटाळून देतात अपील धावसंख्या तिथेच आहे चेंडू निर्धावून गेला धावसंख्या झाली 5 रोहन याचा पुढील चेंडू सामना करेल सुनील अमन याच्या हातामध्ये चेंडू काही येत नाही आजचा दिवस त्याच्यासाठी नाही बहुतेक तिला शेवटचा चेंडू या षटकातील रोहन प्रथमे पुढे मारण्याचा प्रयत्न 1 धाव घेतले षटक संपते पहिल्या षटका अखेर धावसंख्या झाले 7 1 गडी बाद 7 संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलू पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल गोलू क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केलाय गोलू पाहूया प्रथमेश कसा सामना करेल गोलूचा पुन्हा एकदा पुढे येऊन तडकावलेला विनोद याची सुंदर क्षेत्ररक्षण परंतु डिक्लेअर बॉक्स मध्ये 2 धावा या संघाचा आयकॉन खेळाडू विनोद बागवे चौकार अडवलाय आता मात्र पुन्हा एकदा गोलू डिक्लेअर बॉक्स मध्ये 1 धाव गोलूने ओळखला होता प्लॅन पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चला गोलू डेड बॉल ओके डेड बॉल आताचा चेंडू डेड बॉल दोन्ही संघांनी नोंद घ्या चला गोलू सज्ज झालाय बॉलिंग मार्क्सवर पुन्हा एकदा प्रथमेश पुन्हा एकदा पुढे आलाय आता मात्र चेंडूच्या खाली कोण दिसतो रोहन याचं सुंदर क्षेत्ररक्षण धावसंख्या झाले 11 पुन्हा एकदा सुनील याच्या बॅट मधून निघालेला पाहूया पंचांचा इशारा काय आहे चौकार यस दाबवला जातो म्हणजे पहिला चौकार या सामन्याचा सुनील याच्या बॅट मधून निघालाय आता मात्र सुनील फॉर्मात आलेला दिसतोय धावसंख्या झपाट्याने वाढली 15 पुन्हा एकदा तडकावला त्याच दिशेने काहीच करू शकत नाही क्षेत्ररक्षक या बांधावरून त्या बांधावर आणि हा चौकार सुनील गुरव सध्या फॉर्म मध्ये चाललाय पुन्हा एकदा पुलटा असा चेंडू होता मित्रांनो बोललो होतं अमनच्या हातात आजच्या दिवसात 1 चेंडू नाहीये षटक संपते 2 षटका अखेर संघाची धावसंख्या झाली
19 एकदम सायो पप्पाचं नाव काय रे तुझे? आणि कशा? सलामीचा फलंदाज खरंच प्रथमेश एक खूप सुंदर फलंदाजी करते आपल्या संघासाठी. आता आयकॉन खेळाडू प्रथमेश या संघाचा पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. अजय कुल येऊन असतात बघा, इकडे बघा, चेंडू काय त्यांच्या हातात येत नाही. एक धाव घेण्यात यश आलंय ते. किती मिनिटाचं आहे? टेबल आणजा बसा. त्याला सायू माझे टेबल नाही आमच्याकडे. वाईट चेंडू. येस, तुझ्यावर बसू काय? रोहन आहे तिथे, पाहूया. चौकाय रे. चौकार, पुन्हा एकदा चौकार. सुनील त्याला संघासाठी चांगली फलंदाजी करते. सुनील तिसरा चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. सुनील लेफ्ट हँड फलंदाज. पुन्हा एकदा सायू. परंतु 2 धावा घेण्यात यश आले. खरंच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट प्रथमेश याची. रोहनच्या हातात दोन धावा घेणं थोडं मुश्किल आहे, परंतु दिल्या दोन धावा. साई पुन्हा एकदा, आणि आता मात्र त्रिफळाची. यस, विकेट नंबर 2. सुनील माघारी परतला. धाव संख्या तिथेच आहे. अरे मागे तू 8 ठेवलेलं बघितलं. त्याच्या आतमध्ये लगेच इंटर झालाय तो प्रितेश. कारण जो कधीच बॅटिंगची वाट बघतो तो प्रितेश आता मात्र मैदानात निघाला. पुन्हा एकदा पुढे येऊन आणि नो चेंडू आहे पंचांचा. गुरु याचं सुंदर क्षेत्ररक्षण मित्रांनो. नो चेंडू, एकूण 2 धावा. तुला आता मात्र धाव संख्या झपाट्याने वाढायला निघाले. साईला खरंच चांगली गोलंदाजी करावी लागेल. धाव संख्या 29. चला बाबा, सलामीचा फलंदाज अजूनही मैदानात आहे. या टीम साठी का खेळतोय, का आयकॉन आहे या संघासाठी ते दाखवून देते बाबा. नो चेंडू. येस, नो चेंडू. नो प्लस डिक्लेअर बॉक्स मध्ये 2 धावा, एकूण 3 धावा. धाव संख्या झाली 32. खरंच चांगली धाव संख्या आहे. चला, डिक्लेअर बॉक्स मध्ये 2 धावा. तिसरं षटक अजूनही प्रगतीपथावर. साईड प्रथमेश. नो चेंडू पंचांचा. आताच्या 3 धावा. नो प्लस डिक्लेअर बॉक्स मध्ये 2. मला वाटतं साईने आज ठरवण्यात आलाय नो चेंडू टाकायचे आपल्याला, कारण दिवसभर आपणच खेळणार. अजय याच्या हातामध्ये का चेंडू येत नाही, कारण वागताच येत नाही या. चला, षटक संपते. 3 षटक अखेर. धाव संख्या 38. 2 गड्यांच्या मोबदल्यात 38. नाही उघडणार. चला, सामना चालू करा. शेया ते सामना करेल. प्रथमेश पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आहे. विनोद आयकॉन आहे तिथे खेळाडू. विनोदच्या हातामध्ये आहे. एक शॉट. येस, आताची एकच धाव. एक शॉट. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणताही दबाव टाकू नये पंचांवर प्लीज. चला, सामना श्रेयस ते सामना करेल. प्रथमेश पुढे येऊन तडकावलेला आहे. विनोद काहीच करू शकला नाही. चौकार. विनोद कधी काय करेल माहिती नाही आम्हाला. पाहूया. चला, चौकार. एक धाव. धाव संख्या झाली 44. रितेश याने सुद्धा तडकावला चेंडू. पाहूया किती धावा घेतात. विनोद आहे चेंडू खाली, परंतु 2 धावा घेतल्या तिथे. त्याला आता स्ट्राईकला पुन्हा एकदा प्रितेश. पाहूया याच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळेल का आपल्याला. गोलीला मात्र काय वागता आला नाही. स्टंपिंगचा चान्स होता, पण गोलू वाकेल तर खरं. त्याला शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आता मात्र या चेंडूवर किती धाव घेतात पाहूया. 1 धाव तर घेतले. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु गोलू याने रन आउट केलाय. 4 षटक अखेर. धाव संख्या झाले
47. या लीगची आतापर्यंतची सर्वात हायेस्ट धावसंख्या जय भवानी वॉरियर संघाने केले 47. 2 गड्यांच्या मोबदल्यात खरंच आयकॉन खेळाडू प्रथमेश या वर्सेस जय भवानी बापेरे. त्याला 48 धावांचं फ्रेश राऊंड झाले सगळे. त्याला 48 धावांचं आव्हान घेऊन आला तो गुरु. पहिला चेंडू निर्धाव जरासं काहीच समजलं नाही गुरु याला. तिथं झोप आहे गुरु. पुन्हा एकदा ताकदीने खेळाडू मारण्याचा प्रयत्न परंतु पंचांचा वाईटचा इशारा. यस धावसंख्या झाले 1. धावसंख्येचं खातं लगेचच खोललं प्रथमेशने. पुन्हा एकदा वाईट पंचांचा वाईटचा इशारा. चला 2 धावेने 1 चेंडू डॉट केला परंतु 2 धावा दिल्या प्रथमेशाने. आणि आता मात्र स्वतः आत्महत्या केले ते गुरु याने. चला पहिल्या धक्का झाका देऊ फायटर संघाला. प्रोफेशनल असतो पण चला प्रथमेशाचा पुढील चेंडू. परफेक्ट झाला. चला हा सुद्धा चेंडू समजला नाही. प्रथमेश आहे तिथे. पंचांनी अपील केली जाते. पंच पाहतात पहिल्यांदा आणि फलंदाज बाद झालाय. स्टेपिंगचा चान्स केला होता. तिला फलंदाज बाद दिलाय. वैभव आलम यांनी यायचं आहे. वैभव आलम टॉस साठी यायचं आहे. आता आपला सामना आहे. त्याला गडी पास झालाय. पंचांचा निर्णय अंतिम करा मित्रांनो. ही स्पर्धा शांततेत आपल्याला खेळायची आहे. पुन्हा सांगतोय त्याला प्रथमेश आणि हा मात्र रोहनला काय झालं समजत नाही. प्रत्येक चेंडू बाहेर मारतोय. यस विकेट क्रमांक 3. त्याला आज काय रोहनचा दिसत नाही. प्रत्येक चेंडू समोर मारतोय बाहेर मारतोय. धक्का क्रमांक 3 बसलाय जाकादी फायटर संघाला. एका मागोमाग एक फलंदाज बाद झाल्यानंतर आता मैदानात एंट्री झाल्या आयकॉन खेळाडूची. या संघाचा आयकॉन खेळाडू विनोद बाग होय. काय धमाका करेल काय विनोद. याच्या बॅट मधून चौकार षटकार पाहायला मिळतील का पाहूया. आणि पुन्हा एकदा नो चेंडू. विनोद याला काही समजलं नाही. पंच नसले वर येतात नो. येस तुला धावसंख्या झाले. किती धावा घेतात पाहूया. डेड बॉल ओके. डॉट बॉल ओके. डॉट बॉल. चला या संघाचा आयकॉन खेळाडू याच्या बॅट मधून त्याला घेतात चौकार आम्हाला पाहिजेत. हो वाईट चेंडू पंचाचा निर्णय अंतिम राहील. वाईट नाही ओके. पुढे खेळ भावनेचं प्रतीक दाखवलंय आयकॉन खेळाडूने विनोद. षटक संपते. 1 षटकाखेर धावसंख्या 4. अजून ही 44 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 44 धावा. झाकाडे फायटर संघाला विजय व्हायचा असेल तर आयकॉन खेळाडूला 1 चौकार मारावे लागतील. कारण एका पाठोपाठ एक मातकभर खेळाडू ट्रॅव्हलिंगचा रस्ता धरलाय त्याने. चला आता माझ्या स्ट्राईकला येतो श्रेया. सुनील सामनाकडे श्रेया आणि यांना सुद्धा उचलून मारलाय. यस विकेट क्रमांक 4 श्रेया. आता मात्र अमन हातामध्ये ग्लोव्ज. अमन निघालाय मैदानाच्या आतमध्ये. काय कमाल करेल का विनोद आणि अमोल. 44 धावांचं मोठं आव्हान आहे. 17 चेंडू आणि 44 धावा. चला अमन ग्लोव्ज घालून गेलाय. काय चौकार मारेल का चेंडू काय समजत नाही. अमन याला चांगली फलंदाजी करावी लागेल कारण संघ अजूनही खूप पिछाडीवर आहे. चला सुनील. हो तडकावला चेंडू चौकाराच्या दिशेने. पाहूया किती धाव घेत आहेत. परंतु 1च धाव घेण्यात यश आलंय. आता मात्र आयकॉन खेळाडू विनोद जर्सी क्रमांक 15. चला बॅट मधून तडाखे दाखवा आपल्या. काहीच नाही चेंडू समजत नाही. चेंडू नो आहे. चला अतिरिक्त धावसंख्येत भर झाले. 9 चेंडू. सुनील
हो हो फुलटा असं चेंडू रोहित आहे तिथे परंतु झेल सुटलाय चान्स होता त्याला आता मात्र अमन काय धमाल करेल अमन की नमन करेल पुन्हा एकदा नो चेंडू पंचांचा सोहम आहे चेंडू खाली खरं सुंदर क्षेत्ररक्षण आताचा चेंडू नो अतिरिक्त धावसंख्येत भर धावसंख्या झाली 9 आणि सुनील हा षटक वाढवतोय खूप वाढले षटक नो 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 येस आता पुन्हा एकदा नो नो चेंडू पंच निलेश दादा चला सुनील 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 चला सामना चालू करा आणि विनोद डिक्लेअर बॉक्स मध्ये एक धाव एका धावाने काहीच होणार नाही चौकार मारावे लागतील सामना जिंकायचा असेल तर चौकार मारा ओहो डायरेक्ट षटकार येस चला आउट पुन्हा आउट झालाय त्याची जागा घेण्यासाठी करावी लागेल संघ अजूनही खूप पिछाडीवर आहे आपला झेलबाद होण्याचा चान्स होता खरंच सुंदर क्षेत्ररक्षण पुढे जाऊ प्रितेश आता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करते प्रितेश पुन्हा एकदा पुढे चेंडू अमन याने तडकाला आता मात्र पुन्हा एकदा झेलबाद सुटलेला आहे एका पाठोपाठ एक जीवन मिळते अमन याला गोली यांनी तडकावलेला चेंडू एकच धावसंख्येवर समाधान मानावं लागतंय ते रिटर्न कर पुन्हा एकदा अमन तडकावला चेंडू चेंडू काय चौकाराच्या पॉवर प्लेच्या बाहेर जात नाही अमनचा ताकद आपली पुरत नाहीये आता मात्र गोलू चाबूक शॉट पाहायला मिळेल का गोलू याचा मिळालाय पाहूया झेल सुटलेला आहे किती धाव घेण्यात यश एकच धाव घेण्यात यश आलाय खरंच ताकदवर शॉट मारला होता गोलू याने चला पुन्हा एकदा प्रितेश आता मात्र अमन पुन्हा एकदा पॉवर प्लेच्या आतमध्ये चेंडू तिथेच आहे षटक संपते 3 षटक अखेर धावसंख्या झाले 16 48 धावांचे मोठं आव्हाने पेलवताना अजून दाखवते फाटच खूप संघ पिछाडीवर दिसते आपल्याला अजून ही 6 चेंडू आणि 32 धावांची गरज आता मात्र या संघाचा एक बाहेरून फॉरेनर म्हणून खेळाडू मागवलेला सुहास याला गोलंदाजी देण्याचा विचार कर्णधार केलाय कोण एवढे रे बॉल टाकल्यावर वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी शेवटचा षटक आहे सुहास लेस पट्टी दुबईवरून मागवलेले खेळाडू लेस पट्टी आज जाकारी क्रिकेट ग्राउंडवर जांगलो क्रिकेट ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळते सुहास पुढे चेंडू अमन याने तडकावलेला परंतु एकच धाव घेण्यात यश या डिक्लेअर बॉक्स मध्ये एक धाव नो चेंडू यश पहिला चेंडू नो 2+1 2+1 दोन धावा निर्णय करत आपली दुसरी मॅच चालू आहे मित्रांनो लक्षात घ्या प्रत्येकाला नियम माहिती पाहिजेत चला सुहास पुन्हा एकदा बॉलिंग मागचं आता मात्र अमन आहे अमन काय नाही करू शकला अमनला माघारी परतावते धक्का क्रमांक 6 अमन आणि आता मात्र फलंदाजीचा निघालाय तर पपडू 6व्या धक्क्यानंतर फायटर संघासाठी आता मात्र पपडू काय चमत्कार करेल का पपडू हो पहिला चेंडू वाईड यस हे फलंदाज पेटाऱ्यामधून काढलाय पपडूला पाहूया एक धाव घेण्यात यश आले ते छोटी मिनिट चला सुहास आता मात्र गोली तडाखा शॉट चला नवलादेव बापेरे संघाने जय भवानी बापेरे दोन्ही संघाचे कर्णधार या जरा टॉस सोडून घ्या तुझा चला आता मात्र गोलू त्याला चापूक शॉट दाखवा यार मित्रा चापूक शॉट दाखवलाय झेल सुटलाय रनआउटची संधी आहे गडी बाद झाला यस धक्का क्रमांक 7 गोली माघारी परतलाय काय सो धक्क्यावर धक्के लागते जागाने फायटर संघ आता मात्र खूप लूज झाला या सामन्यामध्ये पहिला सामना आणि आता स्ट्राईकला त्याची जागा घेण्यासाठी शेवटची विकेट अजय अजय या लीग मध्ये 17,000 पॉइंटला विकला गेलेला खेळाडू अजय शेवटच्या विकेटसाठी निघालाय पपडू याने तडकावलेला चेंडू आहे आणि बघूया आता मात्र आम्हाला याची बॅटिंग बघायची अजय याची काय चौकार मारेल काय
अरे ओव्हर संपली. नॉट आउट.